चांदूर रेल्वे तालुक्यातील सोनोरा, भिलटेक, सावंगी, कडमजापूर, बग्गी, सोनगाव आणि परिसरातील सोयाबीन उत्पादक शेतकरी हुमने अळी सोयाबीन स्टेम बोररच्या प्रादुर्भावामुळे गंभीर संकटात सापडले आहेत। ही अळी सोयाबीनच्या मुळांवर आणि खोडावर हल्ला करून झाडाच्या आतून नुकसान करते, ज्यामुळे पाने पिवळी पडतात आणि संपूर्ण झाड वाळून जाते। तालुक्यातील अनेक शेतांमध्ये या अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असता तालुका कृषी अधिकारी राजेंद्र बांबल, कृषी सहाय्यक वर्षा नवलकार, योगेश नागपुरे यांनी सोनोरा येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बबनराव मारोटकर, गजानन जुनघरे, मंगेश ठाकरे यांच्या शेतात जाऊन सोयाबीन पिकावरील हुमनी अळीबाबत पाहणी केली। मी गजानन जुनघरे शेतकरी असून माझ्या शेतामध्ये आज आम्ही सकाळी पाहणी केली असता तर खूप झाड असे मर अवस्थेत दिसले। नंतर मी उखरून पाहिलं तर माझ्या शेतात अशा ज्या हुमनी अळी म्हणतात त्याला, हे हुमनी अळी आढळली आहे। तरी शासनाने याच्यावर लवकरात लवकर उपाय म्हणून काही आता कृषी अधिकारी बांबल साहेब आम्हाला यांनी सांगितलं औषध, ते औषध जे आता ड्रिंचिंग करा, पण एवढ्या मोठ्या शेतात ड्रिंचिंगचं काही ताल जमत नाही। त्या वरून स्प्रे साठी मी साहेबांना म्हणेन का कोणतं नवीन औषध आले असन तर त्याचं थोडंसं मार्गदर्शन आम्हाला करावं आणि नवीन औषध जर वरून स्प्रे साठी आलं तर ते फारच चांगलं होऊन जाईल। आणि हा अळीचा खूप प्रादुर्भाव आहे आमच्या गावामध्ये, सोनोरा गावामध्ये असे टाल पडले आहे। इकडे खूप टाल पडला मारोटकरच्या शेतामध्ये। तरी माझी शासनाला विनंती आहे की याच्यावर लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात। त्यावेळी उपाययोजना म्हणून शेतकऱ्याला कृषी अधिकारी राजेंद्र बांबल यांनी मार्गदर्शन केले। मी कृषी अधिकारी राजेंद्र बांबल, तालुका कृषी अधिकारी चांदूर रेल्वे येतो। आज सोनोरा बुद्रुक येथील शेतामध्ये, सोयाबीनच्या शेतामध्ये श्री बबनराव मारोटकर यांच्या शेतामध्ये पाहणी केली असता हुमनी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आलेला दिसत आहे आणि जमीन उखरली, झाडं हे वाढलेले आहे, अशा ठिकाणी त्याचा जास्त प्रादुर्भाव आहे। यावर उपाययोजना म्हणून जैविक बुरशीनाशक मेटॅरायझियम 1 लिटर पाण्यात 4 ml टाकून त्याचं ड्रेंचिंग ताबडतोब करावं। ड्रेंचिंग नोझलद्वारे ड्रेंचिंग करावं व त्यावर लवकर कंट्रोलमध्ये येऊ शकते। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।